नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे आणि लसणीचे तिखट पराठे। त्यासाठी शेंगदाणे लसूण तव्यावर भाजून घेतलेले आहे। कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळद पावडर, अर्धा चमच धणे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे कणकेमध्ये। आणि त्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे। कस्तुरी मेथीने आपले पराठे खूपच छान लागतात। कस्तुरी मेथी हे हातावर अशी चुरगडून टाकून द्यायची आहे, म्हणजे सर्व बाजूनी कस्तुरी मेथी लागते। आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून द्यायचं आणि कणिक मळून घ्यायची आहे। कणिक ही सॉफ्ट मळून घ्यायची आणि 5 मिनिटं मुरू द्यायची आहे। कणिक मळत आहे मी आणि मळून झाल्यावर बाजूनं ठेवून द्यायची। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडं 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच साखर टाकलेली आणि आता आमचूर पावडर टाकायचं आहे। आमचूर पावडर टाकून घेत आहे आणि शेंगदाणे अशी पावडर वाटून घ्यायची आहे। आमचूर पावडर आणि साखरेनं आपले पराठे आंबट गोड असे बनतात। हे पहा, अशी पावडर काढून घेतली आहे। शेंगदाणे लसणीची तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि हे पहा, गोल अशी चपाती लाटून घ्यायची, त्यावर तेल टाकायचं आणि त्यावर आपल्याला वाटून घेतलेले लसण आणि शेंगदाण्याची पावडर टाकून द्यायची आहे आणि गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे। छान असा पराठा लागतो हा। मुलांच्या डब्यासाठी तर फारच चांगला ऑप्शन आहे आणि ही मी शाऊसाठीच बनवून देत आहे। तिची शाळा सकाळची असते आणि आता सकाळचे 6 वाजले, पण अंधारच आहे। आणि हे पहा, छान असा पराठा बनलेला आहे। आता तव्यावर टाकून घेत आहे मी पराठा। अशाच प्रकारे तुम्ही पण पराठा करून पहा आणि खायला तर खूपच छान झालेला आहे, क्रिस्पी विथ सॉफ्ट झालेला आहे। तवा गरम झालेला आहे, पराठा टाकून घेतलेला आहे आणि पराठा भाजून घेतलेला आहे। दुसरा पराठा केला आहे मी त्रिकोणी, जशा प्रकारचा आवडत असेल आपल्याला तसा आपण आकार देऊ शकतो। आणि हा पहा, क्रिस्पी विथ सॉफ्ट असे पराठे झालेले आहे आणि आतमधून पहा किती सॉफ्ट असा पराठा झालेला आहे। आणि वरून पोळीला पराठ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। हे पहा, आतमध्ये किती छान असं सारण बसलेलं आहे आणि खूपच छान खायला झालेलं आहे आणि प्लेटमध्ये टोमॅटो सॉससोबत सर्व केलेलं आहे। शाळेच्या डब्यासाठी बनवलेले आहे। तर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।